अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होता। तो कार चालकाच्या बाजूला बसला होता अशी माहिती आता पोलीस उपायुक्तांनी दिली। कारमधले दोघे जण दारूच्या नशेत होते। कार चालकाला अटक करून जामिनावर सोडून देण्यात आलं। या प्रकरणात सीसीटीव्हीच्या मदतीने चौकशी सुरू असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली। ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंवर अनेक खरतर आरोप सध्या केले जात आहेत। मात्र अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये होता। तो कार चालकाच्या बाजूला बसला होता अशी माहिती आता पोलीस उपायुक्तांनी दिली। ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनिक चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती। रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं। त्याच्या अनुषंगाने ते दोघांचे मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे।